नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की डिप्लोमा फर्स्ट इयरची आपण जर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेटमध्ये गेलो तर आजच्या डेटला काय आहे, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड 2. ओके, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड 2 म्हणजेच काय, तर कॅपराउंड 2 मध्ये कोणत्या ब्रँचला कोणत्या कॅटेगरीच्या जागा शिल्लक आहेत, हा जो मॅट्रिक्स असतो त्याला आपण म्हणतो प्रोव्हिजनल वॅकंट सीट मॅट्रिक्स. ठीक आहे, तर हा कधी डिस्प्ले होईल, तर होम पेजवरती जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला कोणताच लिंक वगैरे दिसत नाही आहे. ठीक आहे, तर आता बघा तुम्हाला या ठिकाणी जी प्रोव्हिजनल सीट डिस्ट्रीब्युशन फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर एस एस सी कोर्स हे जे दाखवलेलं आहे, तर हे जे आहे ते कॅपराउंड 1 साठीची वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे. या ठिकाणी जर क्लिक केलं आपण, ठीक आहे, दिसतंय इथं किती 25 जुलैला डिस्प्ले झालेले आहे ही वॅकन्सी. ठीक आहे, तर आता सेकंड राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत याचं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो हा कधी डिस्प्ले होईल, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आपलं होम पेज आहे या ठिकाणीच तुम्हाला कट ऑफ लिस्ट जे आहे त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली इथे प्रोव्हिजनल सीट वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर कॅपराउंड 2 अशी लिंक जी असेल ती ॲक्टिवेट झालेली असेल. ठीक आहे, आता लिंक जशी ॲक्टिवेट होईल तसं मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती वॅकन्सी सीट मॅट्रिक्सची लिंक जी आहे हे टाकणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्या राऊंडसाठी जागा ह्या खूप कमी राहणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित टाकायचे आहेत, कारण पहिल्या राऊंडमध्ये जर नंबर लागला नसेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागायलाच पाहिजे. पालकांनो, तुमच्यासाठी हा मेसेज आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कोणती ना कोणती जागा भेटायलाच पाहिजे, एक सीट लागायलाच पाहिजे. ठीक आहे, नाही लागली तर तिसरा राऊंड हा फक्त नॉमिनल असतो, त्याच्यामध्ये जागा शिल्लक नसतात. ओके, त्यामुळे कॅपराउंड 2चं ऑप्शन व्यवस्थित थोडा स्टडी करून की तुमच्या आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघितल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा नाही. येतं लक्षात? ठीक आहे, हां. तर तर कसं आहे की जर तुमचा स्टडी होत नसेल किंवा त्याचा रिसर्च जर तुम्हाला करता येत नसेल आहे ना, कट ऑफ लिस्टवरनं कॅपराउंड 1च्या, तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. मी म्हणजे आमची टीम आहे, मॅडमची टीम आहे एक, ते टीमचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे रेडी फॉर कन्सल्टन्सी म्हणून. आय थिंक कॅपराउंड सेकंडसाठी डिप्लोमाची त्याने काही लिमिटेड सीट आता रिलीज केलेल्या आहेत. मला वाटतं 20 ते 30 सीट फक्त घेणार आहेत ते मॅडम, आणि त्याची फीस जी आहे ते त्यांनी फिक्स सांगितलेली आहे 2,000 रुपये आहे ना. 2,000 रुपये फिक्स सांगितलेलं. ज्या विद्यार्थ्याला फीस पे करून जर करायची असेल कन्सल्टन्सी तर त्यांनी रेडी फॉर कन्सल्टन्सी म्हणून मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे, तो नंबर मी आता डिस्प्ले करतोय खाली. या ठिकाणी बघा, कन्सल्टन्सीचा नंबर जो आहे तो या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे, फक्त कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअपवरती आय एम रेडी फॉर कन्सल्टन्सी मेसेज टाका किंवा डिप्लोमा कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरण्यास मदत करावी असा मेसेज टाका काहीतरी. रेडी फॉर किंवा नेक्स्ट प्रोसेस असा जरी टाकला तरी चालेल, त्या मॅडम तुम्हाला रिप्लाय देतील है ना, किंवा कॉल करतील. ओके, तर येऊया आपण आपल्या टॉपिककडे वापस. ठीक आहे, तर कॅपराउंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा कसा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, कट ऑफ लिस्ट कशी बघायची. ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली आता करायचं काय आहे, तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होऊ द्यायचा, त्याच्यानंतरच ऑप्शन टाकायचा आहे. आता बघा, काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे. बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर कॅपराउंड 2 खूप महत्त्वाचा आहे. ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे आणि त्यांना कॅपराउंड 2 भरायचा आहे, तर त्यांनी खूप लिमिटेड कॉलेज टाकायचे, 1 किंवा 2च, म्हणजे ज्या कॉलेजला नंबर लागला तर आपल्याला चालेल. कशामुळे? कारण दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते तुमचं कॅन्सल होतं. ठीक आहे, आणि ऑप्शन फॉर्म तोपर्यंत भरू नका जोपर्यंत मी व्हिडिओ टाकत नाही, कारण प्रत्येक प्रोसेस जी आहे ते व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगेल, त्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आपल्याला बघा, ऑप्शन फॉर्म भरायची डेट दिलेली आहे, किती इम्पॉर्टंट डेटमध्ये चेक करू आपण.
ऑप्शन फॉर्म भरायची जी डेट आहे बघा 8, 9, 10, 11, 12 किती आहे कॅप राऊंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरायची डेट 8, 9, 10, 11, 12 ऑगस्ट असे किती दिवस आहे टोटल 8, 9, 10, 11, 12 5 दिवस वेळ आहे त्याच्यामुळे 8 तारखेलाच तुम्हाला काय टार्गेट कंप्लीट करायचं नाहीये की 8 तारखेला मी ऑप्शन फॉर्म भरला तर माझा नंबर पहिल्यांदा लागेल असं नसतं है ना तर 8 तारखेला सोडून द्या भरायचं 8 तारखेला तुम्ही स्टडी करा कोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 भरायचा नाहीये किंवा मी व्हिडिओ टाकल्याशिवाय भरू नका है ना त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे ओके त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे 1-2 दिवस तुम्ही स्टडी करा कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे तुमची कॅटेगरी कोणती तुमच्या कॅटेगरीची सीट शिल्लक आहे की नाही हे तुम्ही चेक करायचं आहे ओके त्याच्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ओके ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल एवढी इन्फॉर्मेशन आता पुढचा व्हिडिओ मी बनवेल ज्यावेळेस वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर त्याला रीड कसं करायचं त्याचा उपयोग करून आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू